महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। एमओपी हे रासायनिक खत आम्ही शेतीमध्ये वापरल्याने कोणते फायदे होतात ही चर्चा आज आपण करूया। तर एमओपी आपण शेतीमध्ये वापरल्याने आपण पोटॅशियम हे घटक आम्ही पिकाला देऊ शकतो। तर एमओपी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश। एमओपी मध्ये 60% पोटॅश असतं। तर आपण पोटॅशियम हे घटक देण्यासाठी एमओपी ह्या लागवडीचा वापर करू शकतो। त्यानंतर पिकामध्ये आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एमओपी वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण एमओपी हे घटक वापरल्याने पोटॅश हे घटक आम्ही पिकाला देतो। तर पोटॅश घटक दिल्याने आपल्या पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आपल्या पिकामध्ये जास्त होते। तर ह्या पद्धतीने आपण रोगप्रतिकारक शक्ती जास्त करण्यासाठी एमओपी ह्या लागवडीचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपल्या भागामध्ये पाण्याची कमतरता होत असेल तर एमओपी हे घटक वापरणं खूप महत्त्वाचं आहे। पोटॅशियम घटक हे आपल्या पिकामध्ये असेल, पीक आपल्या पाण्याचे मॅनेजमेंट खूप छान पद्धतीने करतं। तर त्याच्यासाठी पोटॅशियम हे घटक पिकामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। तर पोटॅशियम घटक देण्यासाठी आपण एमओपी ही लागवड वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर पिकाला जे आपण लागवड देतो, पाणी देतो, तर ती पाणी ओढून घेण्याची क्षमता आणि लागवड ओढून घेण्याची क्षमता ही वाढवण्यासाठी आपण पोटॅशियम हे घटक वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर पोटॅशियम घटक आपल्या पिकामध्ये असेल तर पीक जे आहे ते खूप छान पद्धतीने लागवड ओढून घेऊ शकतं आणि पाणी देखील ओढून घेऊ शकतं। तर ती क्षमता वाढवण्यासाठी आपण एमओपी ही लागवड वापरणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर पिकाची क्वालिटी, त्यानंतर पिकामध्ये एक प्रकारे वाढ करण्यासाठी आपण एमओपी ही लागवड वापरणं खूप महत्त्वाचं आहे। ऊस शेतीमध्ये आपण एमओपी वापरल्याने काय होतं, तर एमओपी आपण ऊस शेतीमध्ये वापरल्याने ऊस जाड करण्यासाठी एमओपी खूप महत्त्वाचे आहे। आणि त्याच्यासोबतच ऊसाचे वजन वाढवण्यासाठी एमओपी हे घटक खूप महत्त्वाचं असतं। तर पोटॅशियम घटक आपण ऊसामध्ये वापरला तर खूप छान पद्धतीनं ऊसामध्ये जाडी आणि वजन हे दोन्ही होतात। तर आपण जास्त उत्पादन घेण्यासाठी एमओपीचा वापर ऊसामध्ये करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण एमओपीचा वापर बेसल डोस मध्ये करू शकता। त्यानंतर आपण बाळ भरणीमध्ये एमओपीचा वापर करू शकता आणि त्याच्यासोबतच आपण भरणीमध्ये देखील एमओपीचा वापर करू शकता। एमओपीचा वापर ह्या पद्धतीने केल्याने खूप छान पद्धतीने आपल्याला ऊसाची जाडी आणि ऊसाचे वजन हे खूप छान पद्धतीने आपल्याला भेटतं। तर ह्या पद्धतीने आपण ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपण एमओपीचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।